शेतकरी मित्रांनो नमस्कार. टेक्नो फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर तुमचे सगळ्यांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंडोफिल या कंपनीच्या अलेक्टो या कीटकनाशकाविषयी माहिती बघणार आहोत. माहिती घेत असताना त्यातील घटक असेल, त्याचे मोड ऑफ ॲक्शन असेल, तसेच ते कोणकोणत्या किडींना नियंत्रित करते व त्याचे वापरण्याचे प्रमाण, अशा सर्व माहितीवरती आज आपण चर्चा करणार आहोत. माहिती घेण्याआधी अजून ज्या शेतकरी बांधवांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. शेतकरी मित्रांनो, इंडोफिल या कंपनीच्या अलेक्टो या कीटकनाशकात आपल्याला ब्रोफानिलाइड हे 20% SC फॉर्म्युलेशनमध्ये पाहावयास मिळते. हे एक ग्रुप 30चे कीटकनाशक आहे व याची जर का आपण मोड ऑफ ॲक्शन बघितली तर कीटकांच्या मज्जासंस्थेवरती अटॅक करून हे कीटकांना मारत असते. त्याच पद्धतीने हे नवीन टेनेबल या टेक्नॉलॉजीवर आधारित असे कीटकनाशक आहे. हे एक कॉन्टॅक्ट व स्टमक, त्याच पद्धतीने याच्यात आपल्याला ट्रान्सलॅमिनार ॲक्शनसुद्धा पाहावयास मिळते. म्हणजे हे कीटकांच्या संपर्कात आलं तरी कीटकांना मारतं व कीटकांनी खाल्ले की हे पोटात जाते. पोटात गेल्यानंतर हे कीटकांच्या मज्जासंस्थेवरती अटॅक करत असते व मज्जासंस्थेला अटॅक केल्यानंतर कीटक हे पॅरालाइज होतात आणि त्या ठिकाणी हे मरण पावतात. त्याच पद्धतीने याच्यात आपल्याला ट्रान्सलॅमिनार ॲक्शनसुद्धा पाहावयास मिळते. म्हणजे कीटक कुठेही असले किंवा पानाच्या खाली जरी लपून बसले तर हे पानांना भेदून हे कीटकांना त्या ठिकाणी मारत असते. हे एक उत्तम प्रकारचे अंडीनाशकसुद्धा आहे व किडींच्या अंडींना हे नष्ट करत असते. त्याच्यामुळे किडींच्या प्रजनन संस्थेवरती परिणाम होतो. त्यामुळे आपल्याला कीटक नियंत्रण हे चांगल्या प्रकारे मिळत असते. त्याच पद्धतीने शेतकरी मित्रांनो, याच्यात एक स्पेशल टेक्नॉलॉजी अशी आहे की हे फवारणी केल्यानंतर कुठल्याही प्रकारचा वास हा कीटकांना येत नाही. त्यामुळे कीटक हे पिकावरती ज्यावेळेस हल्ला करतात त्यावेळेस त्यांना कुठल्याही प्रकारचा वास न आल्यामुळे पिकांना हे खायला लागतात व खाल्ल्यावरती हे त्यांच्या पोटात गेल्यानंतर हे त्यांच्या मज्जासंस्थेवरती अटॅक करून हे कीटकांना मारत असते. शेतकरी मित्रांनो, आता हे कोणकोणत्या किडींना नियंत्रित करते तर मिरची या पिकातील जे काही थ्रिप्स, फ्रूट बोरर व तुडतुडे येतात तर त्यांना चांगल्या पद्धतीने नियंत्रण हे करत असते. त्याच पद्धतीने वांगे या पिकात शूट बोरर व फळ पोखरणारी अळी, त्याच पद्धतीने तुडतुडे या किडींवरती चांगल्या प्रकारे नियंत्रण हे देत असते. त्याच पद्धतीने कोबी या पिकामध्ये जो की डायमंड बॅक मॉथ येत असतो तर त्याच्यावरती सुद्धा चांगल्या पद्धतीने नियंत्रण देते. त्याच्यानंतर कोबी या पिकावरील तंबाखू अळी जी नुकसान करत असते तर त्याच्यावरती सुद्धा चांगल्या पद्धतीने रिझल्ट हे देत असतं. त्याच पद्धतीने भेंडी या पिकामध्ये जी की फ्रूट बोरर, थ्रिप्स आणि तुडतुडे कीड आपल्याला नियंत्रण करताना दिसून येते. त्याच पद्धतीने शेतकरी मित्रांनो, याचे जर का आपण प्रमाणाचा विचार केला तर एकरी आपण 60 ते 70 मिली एकरी घेऊन आपण फवारणी करू शकतो. त्याच पद्धतीने आपल्याकडे जर का 20 लिटरचा पंप असेल तर 20 लिटरच्या पंपाला आपण 5 ते 6 मिली घेऊन त्या ठिकाणी फवारणी करू शकतो. शेतकरी मित्रांनो, याची जर का आपण रेनफास्टनेस बघितली तर ही 1 तासाची आहे. म्हणजे फवारणी केल्यावरती 1 तासांनी जरी पाऊस आला तरी आपल्याला चांगल्या पद्धतीने नियंत्रण हे त्या ठिकाणी देत असते. शेतकरी मित्रांनो, हे एक उत्तम असे ग्रुप 30चे कीटकनाशक आहे व याचा वापर आपण रसशोषक कीड व अळी नियंत्रणासाठी करू शकतो. तरी वापर करत असताना कंपनीच्या लेबलच्या सल्ल्यानुसार आपण वापर केला तर नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला फायदा होईल. शेतकरी मित्रांनो, आज आपण इंडोफिल या कंपनीच्या अलेक्टो या कीटकनाशकाविषयी माहिती घेतली. ती माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच तुम्ही जर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.